डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धखोरीमुळं नगर मनमाड रस्त्याचं काम रखडलं असा दावा डॉक्टर सुजय विखे पाटलांनी केला. यावरून मोठा गदारोळ झाला. नंतर असा दावा का केला याचं स्पष्टीकरणही विखेंनी दिलं. मात्र त्याचवेळी त्यांनी टक्केवारीचा मोठा आरोप केला. आता त्यावरून वाद पेटणार. कामापेक्षा राजकारणच जास्त झालेले काही महामार्ग महाराष्ट्रात आहेत. राजकारण होणारच, पण कामापेक्षा राजकारण मोठं असू नये. डोनाल्ड ट्रम्पचं डांबर, नेत्यांची टक्केवारी, रस्त्यांच्या कामापेक्षा राजकारणच भारी. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. आज आपण पुन्हा एकदा नगर मनमाड महामार्गाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत. त्याला कारण असं की या रस्त्याचं काम रखडलं आहेच, पण त्यावरून सुरू असलेलं राजकारण मात्र सुसाट सुरू आहे. आता तर हा प्रश्न थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जोडला गेला आहे. त्यामुळं आत्तापर्यंत जिल्हा आणि राज्यात गाजत असलेला हा रस्ता आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतो की काय? अर्थात हा संबंध जोडणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जे मुद्दे मांडलेत तेही दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. यासोबतच त्यांनी टीकेला उत्तर देताना जो टक्केवारीचा मुद्दा उपस्थित केलाय तोही गंभीरच आहे. त्या अनुषंगानं या रस्त्याच्या कामाबद्दल आज आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. शिवाय असं राजकारण असलेले अनेक महामार्ग राज्यात आहेत. रस्ते हा विकासाचा मुद्दा आहे की राजकारणाचा, हा प्रश्न पडावा अशी सध्या स्थिती आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त कसे होतील हे नेत्यांनी पाहिलं पाहिजे की खड्ड्यांना आपल्या राजकारणाचा महामार्ग बनवायचा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. रस्ता हा विकासाचा पाया असतो. चांगला रस्ता म्हणजे वेळेची बचत, वाहतुकीचा वेग, उद्योग व्यवसायाला चालना, शेतमालाला बाजारपेठ, नागरिकांच्या रोजच्या जीवनाला सुविधा. म्हणूनच रस्त्यांची कामं राजकारणाच्या पलीकडे असायला हवीत. पण महाराष्ट्रात चित्र वेगळं दिसतं. नगर मनमाड रस्ता असो की मुंबई गोवा महामार्ग, समृद्धी महामार्ग असो की मुंबई पुणे मिसिंग लिंक किंवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग, रस्त्यांच्या कामाभोवती राजकारण फिरताना दिसतं. कुठं श्रेयवाद आहे, कुठं विरोध आहे, कुठं आंदोलन आहे, तर कुठं आरोप प्रत्यारोप आहेत. नगर मनमाड महामार्ग हे याचं सर्वात ज्वलंत उदाहरण आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आता या रस्त्याचं काम पुन्हा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलंय. डांबराच्या उपलब्धतेपासून हे काम रखडण्याच्या कारणांपर्यंत अनेक दावे केले जात आहेत. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी डांबर टंचाईचा संदर्भ देताना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्याचा संबंध जोडला. त्यावर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर विखे यांनी आकडेवारीसह प्रतिवाद केला. विखे पाटील यांनी सांगितलं की भारताला दरवर्षी 90 लाख मेट्रिक टन डांबराची गरज भासते. त्यातील सुमारे निम्मे डांबर देशांतर्गत तेलशुद्धीकरण कारखान्यांमध्ये तयार होतं, तर उर्वरित डांबर इराक, संयुक्त अरब अमिराती, इराण आणि बहरीन या देशातून आयात केलं जातं. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळं डांबराच्या आयातीत 78% घट झाली, तर डांबराचे दर 48,000वरून 83,000वर पोचले. याचा परिणाम रस्त्यांच्या कामावर झाला. केवळ नगर मनमाड महामार्गच नव्हे तर देशातील अन्य रस्त्यांनाही याचा फटका बसला. या संबंधीच्या बातम्यांचा हवाला देत विखे पाटील यांनी हे मुद्दे मांडले आहेत. त्यामुळं हे काम रखडण्यास युद्धखोरी करणारे ट्रम्प जबाबदार आहेत, या दाव्यावर विखे पाटील ठाम आहेत. हे स्पष्टीकरण देत असताना विखे पाटील यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. या महामार्गाच्या कामात एका नेत्यानं कंत्राटदाराकडे टक्केवारी मागितल्याचा त्यांचा आरोप आहे. या नेत्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलावून घेऊन समज दिल्याचाही विखे पाटील यांचा दावा आहे. असं असेल तर हा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्याची सत्यता संबंधित यंत्रणांनी तपासणं आवश्यक आहे. कारण प्रश्न केवळ एका नेत्याचा किंवा एका रस्त्याचा नाही. विकास कामांमध्ये कमिशनची संस्कृती खरंच एवढी खोलवर गेली आहे का? नगर मनमाड रस्त्याच्या बाबतीत यापूर्वीही असे आरोप झाले आहेत. खरं तर हा रस्ता रखडण्यामागं हेच मुख्य कारण असल्याची चर्चा आहे. या भागातील काही नेत्यांनी कंत्राटदारांवर अशा पद्धतीनं दबाव आणल्यानं कंत्राटदार काम सोडून जातात, असे प्रकार घडल्याचं सांगण्यात येतं. राजकारणात आरोप होतात, त्याला प्रत्युत्तरही दिलं जातं. आरोप करणारा पुरावा देत नाही आणि आरोप ज्यांच्यावर होतो
तेही त्याला राजकीय कट कारस्थान म्हणून नाकारतात. काही दिवस चर्चा होते आणि विषय संपतो. पण कंत्राटदाराचं काय? त्याच्यावर कोणाचा दबाव असतो? कामाचा दर्जा राखताना त्याच्याकडे कोणत्या प्रकारच्या मागण्या केल्या जातात? सगळी आंदोलनं प्रामाणिक हेतूने केली जातात का? कामाच्या बिलांपासून ते कंत्राटदाराच्या अटींपर्यंत कोणाचा हस्तक्षेप असतो? आणि या सगळ्यांचा शेवट रस्त्याच्या दर्जात किंवा कामाच्या गतीत होतो का? या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळाली पाहिजे. कारण टक्केवारीचा पैसा शेवटी कंत्राटदार स्वतःच्या खिशातून देत नाही. तो कुठून तरी वसूल केला जातो. कधी कामाच्या दर्जातून, कधी साहित्याच्या गुणवत्तेतून, कधी कामाच्या वेगातून, कधी अतिरिक्त बिले काढून, आणि शेवटी त्याची किंमत जनता मोजते. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाबाबतही दर्जाच्या कामावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचा अर्थ प्रत्येक दोषामागं भ्रष्टाचार आहे असा सरसकट निष्कर्ष काढता येणार नाही. पण प्रत्येक मोठ्या प्रकरणात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व किती आहे हा प्रश्न विचारणं नक्कीच आवश्यक आहे. मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती ही वेगळी नाही. कित्येक वर्ष त्याचं काम रखडलंय. त्यावरूनही असंच राजकारण सुरू आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक या नव्याने तयार झालेला प्रकल्पही याला अपवाद नाही. हा रस्ता पूर्ण झालाय, पण त्यावर दरड कोसळली किंवा अपघात झाला तरी राजकीय दृष्टिकोनातून त्यावर चर्चा होती. शक्तीपीठ महामार्गाचाही विषय राजकारणाचा आणि विकास यांच्यातील संघर्षाचं मोठं उदाहरण आहे. या प्रकल्पाला काही भागात शेतकरी आणि स्थानिकांचा विरोध झालाय. त्यानंतर मार्गात बदल करण्यात आले. सध्या भूसंपादनाच्या अधिसूचना आणि मार्गाबाबतची प्रक्रिया सुरू आहे. इथं विरोध योग्य की अयोग्य हा वेगळा प्रश्न आहे. लोकशाहीत विरोध करण्याचा अधिकार आहेच, पण प्रत्येक विकास कामाला पक्षीय रंग देणं आणि प्रत्येक विरोधाला राजकीय षडयंत्र म्हणणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. रस्ता कोणत्याही पक्षाचा नसतो, तो जनतेचा असतो. त्यामुळं रस्त्याच्या कामाचं श्रेय कोणाला मिळालं यापेक्षा रस्ता वेळेत आणि दर्जेदार झाला का हे महत्त्वाचं आहे. आज राजकारणात एक विचित्र पद्धत वाढताना दिसते. रस्ता चांगला झाला तर श्रेय सत्ताधाऱ्यांचं, रस्ता खराब झाला तर दोष विरोधकांचा, काम सुरू झालं तर फोटो सेशन, काम रखडलं तर कारणांची यादी, आणि जनता मात्र त्याच खड्ड्यातून गाडी चालवत राहते. नगर मनमाड रस्त्याच्या निमित्तानं टक्केवारीचा आरोप झाला आहे. तो खरा असेल तर संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे. टक्केवारीचा आरोप हा राजकीय हत्यार बनू नये, तो तपासाचा विषय बनला पाहिजे. कंत्राटदारावर कोणत्याही नेत्याचा दबाव असेल तर तोही उघड झाला पाहिजे. अधिकाऱ्यांवर दबाव असेल तर तोही समोर आला पाहिजे. आणि कंत्राटदारानेच निकृष्ट काम केलं असेल तर त्याच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक मोठ्या रस्त्याच्या प्रकल्पाचे ओपन बुक जनतेसमोर ठेवण्याची वेळ आली आहे. कंत्राटदाराची रक्कम किती, प्रत्यक्ष खर्च किती, काम किती टक्के पूर्ण, मुदत किती, मुदत वाढ का, दंड किती, बिले किती, कामाची गुणवत्ता तपासणी कधी, ही माहिती नागरिकांना सहज उपलब्ध झाली पाहिजे. आज नगर मनमाड महामार्गावरून सुरू झालेला हा वाद उद्या दुसऱ्या रस्त्यावर येऊ शकतो. आज एका पक्षावर आरोप होईल, उद्या दुसरा पक्ष सत्तेत असेल आणि त्याच्यावर आरोप होतील. पक्ष बदलतील, नेते बदलतील, सरकारे बदलतील, पण रस्ते जनतेचेच राहतील. म्हणूनच आता प्रश्न रस्त्याचं श्रेय कोणाचं हा नसावा. रस्ता वेळेत का झाला नाही, काम रखडण्यामागं कोण, कमिशनचा आरोप खरा की खोटा, हे खरे प्रश्न असले पाहिजेत. रस्त्याच्या कामात राजकारण असू नये असं म्हणणं कदाचित अवघड आहे, पण रस्त्याच्या कामापेक्षा राजकारण मोठं होऊ नये एवढी अपेक्षा तरी जनतेला करता आली पाहिजे. कारण विकासाच्या रस्त्यावर खड्डे असतील तर ते वाहनाला धक्का देतात, पण राजकारण आणि टक्केवारीचे खड्डे असतील तर ते संपूर्ण व्यवस्थेलाच धक्का देतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत राहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.